प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबईत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तनपुरेंचा प्रवेश पार पडला। यावेळी तनपुरेंचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा भाजपत सामील झालेले आहेत। बघूयात। तुतारीला रामराम ठोकून प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलंय। गेल्या काही दिवसांपासून तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। अखेर तनपुरेंनी भाजपत प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांच्यासह काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतलाय। यावेळी माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली। तर तनपुरेंच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिलं। कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। की ज्या विश्वासाने त्यांनी आज प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि कुठेही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही। तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्यात। भाजप प्रवेशापूर्वी तनपुरेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेऊन चर्चा केली होती। तर भाजपला काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, याचा अर्थ सर्व काँग्रेस तुम्ही घेणार का असा सवाल सुळेंनी केलाय। तर काँग्रेसनेही तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलंय की काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे। नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा, एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेसचे। सगळे काँग्रेस आले। आज भारतीय जनता पक्ष कमी, म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगरमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते, आमदार, खासदार सगळी लिस्ट काढून पाहतो। भारतीय जनता पक्ष ही किती कमजोर आहे की त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते फोडावे लागतात आणि दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना घेऊन तिकीट द्यावे लागतात। एवढी लाचारी केंद्रात, राज्यात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षावर आलेली आहे, ज्यांच्याजवळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 240 आमदार आहेत। एवढी थम्पिंग मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे आणि म्हणे आमच्याजवळ विश्वगुरू आहे, आमच्याजवळ एक मोठा राष्ट्रीय नेता आहे, देवेंद्र फडणवीस थांबत नाही। अरे जर तुम्ही एवढे शक्तिमान आहात तर मग दुसऱ्या पक्षातले तुम्हाला नेते का घ्यावे लागतात? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील हे तनपुरे यांचे मामा आहेत। मात्र तनपुरेंचा भाजप प्रवेश हा आम्हा सर्वांसाठी धक्कादायक असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणांचा काही संबंध नसल्याचं तनपुरेंनी स्पष्ट केलं। तनपुरेंचा भाषण झालेला आहे, काय सांगाल? असं मी ऐकलं मगाशी, माझी काय त्यांची संपर्क नाही आहे। खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे, पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं। पण अजूनही भाजपमध्ये इनकमिंग भाजपनं सुरूच ठेवल्याचं दिसतंय। अजूनही का मग गरज भासते? एवढी सत्ता महायुतीची असताना किंवा भाजपचे आमदार इतके आहेत, इनकमिंगची गरज का वाटते अजूनही भाजप? तुम्ही मला का विचारताय? त्यांना विचारता, मला काय माहिती। माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही। आम्ही जरी नातेवाईक असलो, ते माझे मामा असले, मी त्यांचे बाच्चे असलो, तरी देखील आमच्या दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरणं ही वेगळी आहेत। त्यांच्या राजकीय उंची त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, राजकीय अनुभव खूप मोठा आहे। त्यामुळे माझ्या प्रवेशाचा त्यांच्या पुढच्या राजकीय दिशेशी अर्थार्थी कुठला संबंध हा अजिबात नाही। भाजपत डेरे दाखल झालेल्या प्राजक्त तनपुरेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे।
मात्र आधीच विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झालाय. अशात आता भाजपत दाखल झालेल्या प्राजक्त तनपुरेंना परिषदेचं वेलकम गिफ्ट मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.